महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल, जगन्नाथजी सकाराम शिंदे फार्मसी सुरक्षा कवच योजना याचा फॉर्म कसा भरायचा ते आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम गुगलवर जाऊन किंवा क्रोमवर जाऊन MSPC लॉगिन असे सर्च करून MSPC ऑनलाईन पोर्टल याच्यावर क्लिक करावे. ही अशी वेबसाईट तुम्हाला समोर येईल. इथे आपल्या लॉगिन आयडी टाकून प्रोसीड करावे. इथं वर पाहून कॅप्चा टाकावे. असं दिसल्यानंतर इथे तुम्हाला एनरोलमेंट RP सुरक्षा कवच यावर यावे. इथे तुम्हाला नॉमिनीचे फर्स्ट नेम, मिडल नेम म्हणजे वडिलांचे नाव आणि आडनाव, हे टाईप केल्यानंतर जन्मतारीख टाकावी. जेंडर टाकावे. असलेलं रिलेशन सिलेक्ट करावे. फादर, मदर, स्पोर्ट्स, सन, डॉटर, ब्रदर, सिस्टर, अदर. तर मी ते अदर सिलेक्ट करणार. इथे आपला ईमेल ID, त्याच्यानंतर आपला ॲड्रेस, आधार नंबर, तालुका, डिस्ट्रिक्ट नंबर, पिनकोड. इथं फार्मसिस्ट आधार कार्ड ऑफ रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणजे जे फार्मासिस्टच्या लॉगिनमध्ये आपण अर्ज करतोय तिथे आपलं आधार कार्ड टाकावे. ॲप्लिकेशन फॉर एनरोलमेंट म्हणजे इथे लिंक दिलेली आहे, डाउनलोड RS ह्याच्यावर क्लिक करावे. हे असा फॉर्म ऑर्डर हे डाउनलोड करून याची प्रिंट घेऊन ह्यावर फॉर्म फिलअप करावे. फुल नेम ऑफ रजिस्टर्ड फार्मासिस्ट, रजिस्ट्रेशन नंबर, रजिस्ट्रेशन डेट, रजिस्ट्रेशन रिन्यूड, व्हॅलिड अप टू म्हणजे कुठून कुठपर्यंत व्हॅलिड आहे, डेट ऑफ बर्थ, प्रायमरी मोबाईल नंबर, ईमेल ID, परमनंट ॲड्रेस, नॉमिनी डिटेल्स. इथे जे नॉमिनी असणार आहेत त्यांचं पूर्ण नाव, डेट ऑफ बर्थ, आयडेंटिटी प्रूफ, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, मेल फिमेल, जेंडर सिलेक्ट करावे. रिलेशनशिप विथ फार्मासिस्ट असलेले जे ऑप्शन दिलेले आहेत त्यावर राईट असा खून करावी. राईट असे खून करावे. जर नॉमिनी इथे भरून ठेवायचे आहे, जर आपला नॉमिनी मायनर असेल म्हणजे वयात 18 वर्ष वय पूर्ण झाले नसेल तर इथे टाकावे. जे त्याचे गार्डियन असतील म्हणजे त्याचे पालनपोषण करणारे वडील असतील, आई असेल, मोठा भाऊ, मोठी बहीण, जे कोणी असेल त्यांचं पूर्ण नाव आणि नॉमिनीसोबत असलेले त्यांचं नाते इथे लिहावे. गार्डियन आयडेंटिटी प्रूफ, जे गार्डियन आहेत त्यांचा आधार कार्ड नंबर आणि इथे दिलेले टर्म्स कंडिशन आपण वाचू शकता. आणि खाली नेम आणि सिग्नेचर ऑफ रजिस्टर्ड फार्मासिस्टचे नाव आणि सिग्नेचर इथे करावे आणि डेट आणि प्लेस इथे लिहून हे डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करावे. मागे आपण इथपर्यंत भरलो होतो. इथे आधार कार्ड ऑफ नॉमिनीचे आधार कार्ड अपलोड करावे PDF स्वरूपात, तेही 200 KB पर्यंत. आणि फोटो ऑफ नॉमिनीचे फोटो अपलोड करावे. कमीत कमी 32 KB, जास्तीत जास्त 50 KB असे अपलोड करावे. सिग्नेचर ऑफ नॉमिनीचं सिग्नेचर कमीत कमी 10 आणि मॅक्झिमम 50 KB पर्यंत अपलोड करावे. फार्मासिस्ट अपलोड PDF साईज कमी कशी करावी हे माहिती नसेल तर गुगलवर जाऊन इमेज PDF कम्प्रेस टाकावे. गुगल सर्च केल्यानंतर दिलेल्या वेबसाईटवर आपण कोणत्या वेबसाईटवर
कम्प्रेस करू शकतो. मी ही वेबसाईट वापरणार आहे. आपण आपल्याला PDF ची साईज जी असेल ती ऑटोमॅटिक येईल. जर आली नसेल तर आपण इथे टाकू शकता. इथून आपण PDF सिलेक्ट करून घेणार आहोत. तर आपण इथे पाहू शकता 1.3 MB ची PDF आहे. तर आपण कम्प्रेस करून बघूया. आता आपण पाहू शकता आधार कार्डची जी PDF आहे 1.196 KB पर्यंत झालेली आहे. रिनेम आपण पुढचे नाव पाहू शकता किंवा जे असेल ते केल्यानंतर डाउनलोड क्लिक करावे. तर आपण पाहू शकता इथे आधार कार्ड PDF 196 KB ही PDF डाउनलोड झालेली आहे, जे आपण इथं जाऊन डायरेक्ट अपलोड करू शकतो. आपण पाहू शकता इथे PDF अपलोड झालेली आहे. अशाच प्रकारे बाकीच्या सर्व अपलोड करून घ्यावे. खाली टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहे. इथे आपण ट्रान्सलेट करून घेतले जेणेकरून आपल्याला सोपे जाईल. शर्ती 1. योजनेची व्याप्ती आणि उद्देश. ऐच्छिक नोंदणी. माननीय जगन्नाथजी अप्पा सखाराम शिंदे फार्मासिस्ट सुरक्षा कवच योजना यापुढे योजना म्हणून संबोधली जाईल मधील नोंदणी पूर्णपणे ऐच्छिक आहे. कवचाची मर्यादा. ही योजना केवळ नोंदणीकृत फार्मासिस्टची यापुढे नोंदणीधारक म्हणून संबोधले जाईल. अनपेक्षित आणि अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या नियुक्त वारसदाराला किंवा कुटुंबाला सानुग्रह आर्थिक मदत देण्यासाठीच विशेषत्वाने तयार करण्यात आली आहे. ही योजना कोणत्याही प्रकारचे सामान्य जीवन विमा, वैद्यकीय विमा किंवा अपघाताव्यतिरिक्त इतर कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूचे कव्हरेज म्हणून गणली जाणार नाही. तसेच ती अशा कोणत्याही विम्याचा पर्याय ठरणार नाही. स्वतंत्र धोरणाचा दर्जा. या योजनेतील नोंदणी ही पूर्णपणे स्वतंत्र आहे. नोंदणीधारकाकडे असलेल्या इतर कोणत्याही खाजगी किंवा सरकारी विमा पॉलिसींवर किंवा योजनांवर या नोंदणीचा कोणताही परिणाम होणार नाही. तसेच त्यामुळे त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही किंवा त्या पॉलिसींच्या वैधतेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. दावे आणि मुदत कालावधी. पात्र अपघाती मृत्यूच्या घटनेत नियुक्त नामनिर्देशित व्यक्तीने, नॉमिनी किंवा त्या व्यक्तीच्या कायदेशीर पालकाने घटनेच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांसह औपचारिक दावा सादर करणे अनिवार्य आहे. विलंबित दावे. या 3 महिन्यांच्या मुदतीनंतर दाखल केलेला कोणताही दावा विचारार्थ पात्र ठरणार नाही. तथापि असाधारण परिस्थितीत विलंबित अर्जांचा दाव्यांचा प्रत्येक प्रकरणाच्या गुणवत्तेनुसार स्वतंत्रपणे आढावा घेण्याचा अधिकार परिषदेने काउन्सिल राखून ठेवला आहे. विलंबित दाव्यांबाबत परिषदेचा अंतिम निर्णय सर्वस्वी, अंतिम आणि बंधनकारक असेल. 4. दायित्व आणि कायदेशीर अस्वीकरणे. निधीचे स्वरूप. योजनेत सहभागी होणारी व्यक्ती एनरोली हे मान्य करते आणि सहमती दर्शवते की ही एक विवेकाधीन आर्थिक सहाय्य योजना आहे, जिचा निधी थेट MSPCच्या अंतर्गत संसाधनांतून पुरवला जातो आणि या योजनेमुळे नुकसान भरपाई मिळण्याचा कोणताही निरपेक्ष वैधानिक अधिकार निर्माण होत नाही. कायदेशीर कारवाईचा त्याग. या योजनेअंतर्गत दाव्यांचे प्रशासन, मंजुरी किंवा नामंजुरी या संदर्भात सहभागी व्यक्ती किंवा तिचे कुटुंबीय, नामनिर्देशित व्यक्ती, कायदेशीर वारस किंवा प्रतिनिधी यांपैकी कोणीही MSPC, तिचे अधिकारी किंवा सदस्यांविरुद्ध कोणताही कायदेशीर वाद, खटला, दावा किंवा दायित्व विषयक कार्यवाही सुरू करणार नाही. कायदेशीर कारवाईचा त्याग. या योजनेअंतर्गत दाव्यांचे क्लेम्स प्रशासन, मंजुरी किंवा नामंजुरी या संदर्भात नोंदणीधारक किंवा त्यांचे कुटुंबीय, नामनिर्देशित व्यक्ती, नॉमिनीज, कायदेशीर वारस किंवा प्रतिनिधी यांनी MSPC, तिचे अधिकारी किंवा सदस्यांविरुद्ध कोणतेही कायदेशीर वाद, खटले, दावे किंवा दायित्व विषयक कार्यवाही सुरू करू नये. जोखीम स्वीकारणे. नोंदणीधारक नोंदणीशी संबंधित सर्व अटी स्वेच्छेने स्वीकारतो आणि MSPC वर कोणतेही कायदेशीर किंवा आर्थिक दायित्व लादू नये यास स्पष्टपणे सहमती दर्शवतो. 5. सुधारणा आणि बंधनकारक करार. भविष्यातील बदल. MSPC कडे या योजनेच्या अटी, शर्ती, लाभ आणि नियमांमध्ये कोणत्याही वेळी कोणतीही पूर्व सूचना न देता बदल, सुधारणा, निलंबन, फेरफार किंवा अद्यतनीकरण करण्याचा अधिकार राखीव आहे. बंधनकारक स्वरूप. MSPC द्वारे अंमलात आणले जाणारे भविष्यातील सर्व बदल, सुधारणा किंवा फेरबदल हे नोंदणीधारक आणि त्यांच्या नामनिर्देशितांवर, नॉमिनीज, आपोआप बंधनकारक असतील. सध्या
ही योजना पुढील एका वर्षासाठी अंमलात आणण्यात आली आहे आणि परिषद काउन्सिल या योजनेचा कालावधी आणखी वाढवण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. हे सर्व भरल्यानंतर सबमिट डिक्लेरेशन या बॉक्सवर क्लिक करावे आणि सबमिट या बटनावर क्लिक करून ते फॉर्म सबमिट करावे.